झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये नितेश राणेंचं बंधू निलेश राणेंबाबत सूचक विधान, दोन्ही भावांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा। लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मतं भाजपला मिळाली नाहीत। नितेश राणेंचा टू द पॉइंट आलोप, तर शिवसैनिक भाजपला मतदान करत नाहीत तर युती कशाला, नितेश राणेंचा थेट सवाल। बीएमसीवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती, भाजपकडून 150चं टार्गेट, शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी, न भूतो न भविष्याती मोर्चा होईल असं नियोजन करा, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। पुण्यातील जैन बोर्डिंगला मुरलीधर मोहोळांची भेट, आपला काहीही संबंध नसल्याचं वक्तव्य, तर प्रकरण निकाली निघालं नाही तर गुरुदेवांसोबत मोहोळांनीही आमरण उपोषणाला बसावं, जैन समुदायाची मागणी। रवींद्र धंगेकरांकडून मुरलीधर मोहोळांवरील आरोपांची मालिका सुरूच, गुन्ह्यांबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्राची कॉपी पोस्ट करत हल्लाबोल, आणखी 2 प्रकरणं बाहेर काढण्याचाही इशारा। महायुतीमध्ये बेबनाव होईल असं वक्तव्य टाळा, महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये, रवींद्र धंगेकरांना एकनाथ शिंदेंचा निरोप, तर शिंदेंच्या फोननंतरही धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सदिच्छा भेट घेत मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची शिंदेंची माहिती, कुठेही गेलो तरीही चर्चा होते शिंदेंचा टोला। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी, तर पीएसआय गोपाल बदने अजूनही फरारच। महिला डॉक्टरची आत्महत्या गंभीर, आरोपींना कठोर शिक्षा होणार, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कुणीही राजकारण न करण्याचं आवाहन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ, संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी, तर 15 दिवसात शेतकऱ्यांना मदत करू, भरणेंची ग्वाही। वाघिणींचा दुचाकी स्वारावर हल्ल्याचा प्रयत्न, चंद्रपुरातल्या मूल शहरातला जोडणाऱ्या मार्गावरची घटना, स्थानिकांनी गर्दी न करण्याचं वन विभागाचं आवाहन।